ते किती आपल्याला विचारतात आहे. पण आज आपली ही सगळी जी मानलेली मुलं आहेत, तुम्हीच थोडासा विचार करा. आज बाहेरच्या जगामधली जी मुलं आहेत ते किती आपल्या आईवडिलांना मान सन्मान देतात आणि ही मुलं जी आम्ही तुमची मानलेली मुलं आहेत ती तुम्हाला किती मान सन्मान देतात. त्या तुम्हाला जे काय प्रेम आम्हाला जे मिळालं ते रिटर्न संधी आम्ही फक्त हे जे कार्यक्रम करून आणि थोडं खूप काही तुमचे आणि ते बोलण्यानी वाटणारे नाहीये. पण थोडंसं असं काहीतरी करून कृतज्ञता तुमच्याबद्दलची व्यक्त करण्याचं एक आमची मनातली जी भावना आहे ते ह्या रूपातनं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की कुठल्याच क्षणी की कुठेतरी जसं तुम्ही म्हटलं तुमचं मुलगा म्हणा नातवंड तुम्हाला जेव्हा आजी आजी म्हणून तुमच्या पाठीमागे फिरतात तर तो जे एक तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्ही तिथं पण पूर्ण म्हणजे कुटुंबाबरोबर होता आणि तिथून बाहेर पडल्यावर पण एक कुटुंबाबरोबरच राहताय. म्हणजे असं तुमचाच मुलगा पाहिजे असं कोणचाच मुलगा म्हणजे तो मुलगा असतो असं काही नाही. पण आपण जसं तुम्ही सगळ्या देवकीने जन्म दिलता पण तुम्ही यशोदा माता आहेत आमच्या आणि यशोदा मातेला म्हणजे यशोदा माता काय महान राहिलेली आहे. देवकीला कोणी समजत नाही पण यशोदा मातेचं नाव कायम कृष्ण म्हटलं की देवकी यशोदा माताच आठवते त्यांना देवकीपेक्षा पण. तर तसेच तुम्ही सगळ्या आमच्या यशोदा माता आहेत आणि आम्हाला खूप आदर आहे की तुमच्यासारखी आई आमच्या जीवनात म्हणजे आल्या आणि आम्हाला जे काही आज प्रेम मिळालं तुमच्याकडनं संस्कार मिळालेले आहे चांगले आणि खूप काही मिळालेलं आहे. म्हणजे ते व्यक्त करणं एवढं नाही तर खूप मिळाले आम्ही तेव्हा कळत नव्हती पण आज आम्ही आमची मुलं जेव्हा सांभाळतो मुलांना वाढवत असताना काय काय संघर्ष करावा लागतो काय कष्ट करावं लागतं तिकडे आम्ही संध्याकाळी प्रार्थनेमध्ये सांगितलं सकाळी जाताना ती गोष्ट आमच्या हातात असायची ती गोष्ट आम्ही आमच्या मुलांना देऊ शकत नाही आज. त्याच्यावरनं कळतं की बालगृहांनी आम्हाला काय दिलं आणि तुम्ही मातांनी त्याच्यासाठी किती काय केलेलं आहे. आणि आई ही भूमिका खूप मोठी आहे जगातली सगळ्यात भूमिका मोठी आणि ती भूमिका तुम्हाला निभवायची संधी मिळाली आम्हाला तुमचं बाळगण्याची संधी मिळाली भगवंतांनी दिल्या. हे खूप मोठं जगातलं अप्रतिम म्हणजे नातं आहे. मी तर म्हणते अंगावर नातं येतो हे नातं जरी आठवलं ना तर नेहमीच खूप आनंद वाटतो की तुमच्यासारखे म्हणजे तेव्हाच सारखे आता मदर्स आहे का नाही त्या संस्थेमध्ये तसं प्रेम देतात की नाही माहिती नाही मी गेलेलं नाही पण मला कळालंय की आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. तुम्ही कसं तुमची मुलं म्हणून तुम्ही आम्हाला सांभाळलंय तुम्ही तुमची मुलं म्हणून आमचं संगोपन केलेलं आहे. कुठं चुकलं तिथं मारलेलं पण आहे आणि तिथं आम्हाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे तिथं प्रोत्साहन देऊन पुढं नेण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. आणि जे काही आज आम्ही सगळेजण तुम्ही आज हे ज्या मुली गोळा झालेल्या आहेत जे काय आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची ही भावना आहे ती भावना ह्याच्यामुळेच की तुमचे संस्कार आहे. हे सगळे आम्ही जे दिसतात आमच्या रूपाने ते तुमचे संस्कार आहेत.